Audio Jungle. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अजित पवार गटाची या ठिकाणी भोकर शहरामध्ये महत्वपूर्ण बैठक आणि मुलाखती पार पडलेल्या आहेत. पक्ष निरीक्षक म्हणून माजी आमदार तसेच नांदेड शहर जिल्हाध्यक्ष माननीय ओमप्रकाश ठाकरे साहेब आले होते. त्यांच्यासोबत सन्मान जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रामगावकर असतील, या भागातील भोकर शहराचे माझे विसवड साहेब नाना विसवड साहेब असतील, तसे या ठिकाणी तालुका अध्यक्ष साहेब देखील आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मान्यवर नगरसेवक पदाच्या आणि नगराध्यक्ष पदाच्या मुलाखती घेतल्या गेल्यात. एकंदरीत संपूर्ण आढावा देण्यासाठी आपल्याशी भोकर साहेब उपस्थित आहेत. साहेब, काय सांगाल आज दिवसभरामध्ये काय बैठक? भोकर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं 2 तारखेला होणाऱ्या मतदानात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे अर्ज मागवण्यात आले होते. एकूण अर्ज जवळपास 122 अर्ज आम्हाला प्राप्त झाले. त्याच्यापैकी 2-3 सभासद आज गैरहजर आहेत. त्यापैकी एक नगराध्यक्षाचे सुभाषजी, नगराध्यक्षाचे 6 आणि 122 असे अर्ज आलेले आहेत. 3-4 अनुपस्थित आहेत. आणि नगराध्यक्ष पदाचे श्री घंटलावाडजी हे हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे ते एक नगराध्यक्ष पदाच्या इथे येऊ शकले नाहीत. बाकी नगरपालिकेच्या वार्डामधून सुद्धा त्यांचा अर्ज आहे, त्यांची आम्ही नोंद घेतलेली आहे. आणि विशेष करून अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये मी पाहिलं की नगरपालिकेची निवडणूक बऱ्याच काळाच्या नंतर होत असल्यामुळं आमच्या दक्षिणचे अध्यक्ष अर्ज मागवले. आम्ही सर्वांनी मिळून अर्ज एकरता मागवले किंवा स्वतःहून इच्छुक किती आहेत हे आम्हाला पाहायचं होतं. पण सर्वच इच्छुकांनी आज मुलाखतीमध्ये फार कमी वेळात, आम्ही सकाळी मुलाखतीचा वेळ दिला आणि आज त्यांनी सकाळपासून आम्हाला मुलाखती आम्ही घेतल्या. दिवसभरामध्ये जवळपास 3-4 लोक वगळता बाकी सर्वांनी मुलाखती दिल्या. आणि या शहराच्या वातावरणामध्ये शहर ज्या पद्धतीनं भोकर शहर दुसरीकडे जातंय, फक्त विकास दिसतो पण रस्ते आणि पूल हा विकास नसतो, तर जनतेची मानसिकता आहे की रोज तेच ते लोकांच्या मनावर दडपण येणारं राजकारण आज भोकर शहरामध्ये ते चालू आहे. हे बदललं पाहिजे. ही प्रमुख भूमिका सर्व नागरिकांची होती. आणि एवढ्या मोठ्या बलाढ्य लढतीची चर्चा होत असताना मी आज लोकांचा उत्साह पाहताना ही निवडणूक अत्यंत सोपी आम्हाला जाणार आहे असा माझा विश्वास आहे. आणि म्हणून भोकरच्या राजकारणामध्ये लोकांना दिलासा देण्याकरता, लोकांना विश्वास देण्याकरता की लोकांनी सुखानं इथं नांदलं पाहिजे. लोकांना फार काही पाहिजे नाही, रस्ते वगैरे हा ते इथे नेहमीची बाब आहे, परंतु शहरात सौंदर्यपूर्ण वातावरण आणि लोकांना दिलासा देण्याचं वातावरण राहिलं पाहिजे. कुठल्याही प्रकारची दानगेशाही, लोकांवर दबाव आणणारी यंत्रणा ही लोकांना मान्य नाही. आणि म्हणून मोठ्या उत्साहानं आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत. आमचे रामगावकर साहेब असतील, शहराध्यक्ष आहेत, आमचे तालुका अध्यक्ष आहेत, या सर्वांचा अल्पसंख्याकचे अध्यक्ष आहेत आणि आमचे नागनाथराव यांनी या भागामध्ये जनतेची कामं केलीत अशा प्रकारच्या नेते मंडळीचा हा संच आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये या भोकर शहराला दिलासा देण्याचं राजकारणात बदल. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे जे भारताचे अध्यक्ष आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष अत्यंत धडाडीनं आणि दिलेला शब्द पाळणारे आहेत. विकास कसा झाला पाहिजे त्याची त्यांना दृष्टी आहे. म्हणून या नांदेड जिल्ह्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळत असताना निश्चित भोकरमध्ये बी राजकारणामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना खूप बळ देण्याची आमची सर्वांची तयारी आहे. ईश्वर कृपेनं सर्व काही मला असं वाटतं की यामध्ये प्रचंड यश राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल. नव्यानं राष्ट्रवादी काँग्रेस निर्माण झाल्याच्या नंतर कमी दिवसामध्ये जी राष्ट्रवादीची लोकप्रियता आहे की अल्पसंख्याक समाज असेल आणि फुले शाहू आंबेडकरांच्या धर्तीवर राजकारण करत असताना लोकांना दिलासा देण्याचं, जेव्हा लोकांना विशिष्ट लोकांबद्दल, विशेष पक्षाबद्दल ज्यावेळेस भीती निर्माण होते, अशा वेळी आज राष्ट्रीय नेते अजित पवार साहेबांनी जो निर्णय घेतला, त्यांचं लोकांनी मोठ्या प्रचंड प्रमाणात स्वागत करत असताना उत्साहामध्ये ही निवडणूक लढवण्याचा लोकांचा मानस आहे. आणि या निवडणुकीच्या माध्यमातून या शहराला दिलासा देणं, लोकांच्या उपयोगी काम पडणारे कार्यक्रम जे
गादीवरले नाही, पैदल चालणारे लोकात समाजामध्ये समाजामुख कार्यकर्ते देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता उमेदवार आम्हाला तो भेटला पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. आणि उमेदवारांनी शाश्वती दिली की आम्ही या पक्षाच्या नावावर निश्चितपणे कुठल्याही प्रकारचे कलंक लागण्यासारखं काम करणार नाही. स्वच्छ प्रतिमेचे कार्यकर्ते देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मी सर्वांचा आभार मानतो की आज शॉर्ट नोटीसमध्ये सकाळी नोटीस दिली आणि अध्यक्ष असतील, तालुका अध्यक्ष असतील, रावगावकर साहेब असतील यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मध्ये सर्वांच्या मुलाखती अत्यंत थोडक्या भाषेमध्ये आम्हाला फार काही त्यांचं प्रयत्न, परंतु स्वच्छ चांगल्या निर्मळ चारित्र्याचा कार्यकर्ता या शहराला द्यायचा आहे आणि निश्चित त्यामध्ये आम्ही निश्चित यशस्वी होऊ असं मला वाटतं. येणाऱ्या 3 तारखेला निश्चित स्वरूपात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा इथं लावण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तो निश्चित आपल्या सर्वांच्या सहकार्याने. आपल्याला विनंती आहे की आपण प्रसार माध्यमातून जे चांगल्या व्यक्ती आहेत, ज्या चांगले पक्ष आहेत, जे चांगले कार्यकर्ते आहेत, जे जिल्ह्याला नवीन नेतृत्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला गेली 20 वर्षे या जिल्ह्यामध्ये प्रभुत्व मिळालं नाही, परंतु निश्चित स्वरूपात या नवीन राजकारणामध्ये पूर्वीपेक्षा चांगल्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसचा शिरकाव या जिल्ह्यामध्ये करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मग ते इथून जी घोडदौड चालू राहील ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून या जिल्ह्याला एक चांगले कार्यकर्ते, होतकरू कार्यकर्ते, मदत करणारे कार्यकर्ते, लोकांना असं वाटावं की हा पक्ष, हे कार्यकर्ते आम्हाला निश्चित स्वरूपात मदत करतात असा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न. आणि अजितदादांनी जो नवा एवढ्या हिमतीनं पक्ष काढला, खरं पाहिलं तर परिस्थिती अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी पक्षाची भूमिका घेतली. आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून राष्ट्रवादीचा झेंडा मार्केटमध्ये सर्वात उंच नेण्याचा प्रयत्न. महत्व एकच प्रश्न, उमेदवारांची नाव कधीपर्यंत तयार होतील? की आमची कमिटी, सर्वांची स्क्रीनिंग कमिटी आहे, त्याच्यामधून तुमच्या पक्षाचे उमेदवार त्याला म्हणजे काउंट्रोवर्सी असते म्हणून ते थोडं गुपित असतं. पण लवकरात लवकर ते ज्याप्रमाणे 17 तारखेच्या आम्हाला विश्वास आहे की आमची निवड ही चांगली निवड. साहेब, आणि आज तुम्ही संपर्क पक्षाने आहात, भाजपचे पण काही लोक आपल्या राष्ट्रवादी संपर्कात असते, समजतं ही बातमी खरी आहे का? नाही, एखाद्या चांगला कोणी आमच्या संपर्कात असला तर घेऊ, आहे का ना. कार्यकर्ता पाहिजे, मग कुठल्याही पक्षात आला तर आम्हाला चालेल. प्रायोरिटी आमच्याजवळ तर राष्ट्रवादीचा नसेल, तिथं दुसऱ्या पक्षातून कोणी चांगला येत असेल तर त्याचं स्वागत करू. एव्हा भाजपमधून येत आहेत लोक आपल्याकडे आहेत? नाही, भाजपमधून नाही, कुठून घेऊ द्या. आमच्याकडे तिथं पक्षाचा उमेदवार नसेल किंवा आमच्याकडे संधी नसेल आणि तो येणारा इलेक्टिव्ह मेरिटचा असेल, चारित्र्यवान असेल तर निश्चित त्याला सुद्धा घेऊ. धन्यवाद.